सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळी बाहेर जायचं होतं, पण मग असं झालं का बाहेर निघायच्या वेळेस अचानक पाऊस आला. मग काय महाराजांची इच्छा होती आणि मग नंतर केंद्रात गेले, आरतीला आरती वगैरे करून आले आणि छान अशी घरातली देवपूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर खूप छान असं प्रसन्न वाटतं घरामध्ये. आणि अहो घरी असल्यामुळे आम्हाला खिचडीच बनवायची होती. तर इथे तेल टाकलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, कांदा लसूण टोमॅटो आलं वगैरे सर्व काही टाकून घेतलं आणि नंतर लगेचच मीठ वगैरे टाकून घेतलं. किचन किंग मसालासुद्धा टाकला आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकला. ते छान असं झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ वॉश करून घेतलेले होते ते टाकून घेतले. आणि नंतर मला खिचडी बनवायचीच होती, पण आता उन्हाळा आणि पावसाळा दोघं मिक्स झालेले आहेत. तर आंबे जोपर्यंत आहे तोपर्यंत आता सगळीकडे आंब्यांचं सीझन सुरू आहे. तर आमच्याकडे सुद्धा आंबे होते आणि एक आंब्याचा मला रस बनवायचा होता, जेणेकरून खिचडीसोबत आपल्याला तो खाता येईल. तर मी इथे खिचडी वगैरे लावल्यानंतर कुकर वगैरे लावून घेतले. इकडे 2 ते 3 शिट्ट्या होत होत्या. तोपर्यंत लगेचच साईडला रस बनवायला घेतला. ज्याचं वरचं जे साल्ट आहे आंब्याचं ते छान असं व्यवस्थित असं काढून घेतलं आणि त्याच्यातला जो गर होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यानंतर साखर वगैरे टाकून तर छान असं आमची खिचडी आणि रस इथे छान तयार झालेला होता. तर या जेवणाला आजचा दिवस माझा असा होता. थँक्यू.